नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे आणि त्याच स्वरूपामध्ये अजित पवार साहेबांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली। ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा हप्ता मिळतोय त्याच महिलांना 40,000 रुपये मिळणार आहेत। पण ते 40,000 रुपये कशा स्वरूपात असणार आहेत या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा। पहा, लक्षात घ्या, ज्या महिलांना रेग्युलर हप्ता मिळतोय त्या महिलांना 40,000 रुपये मिळणार आहेत, पण ते 40,000 रुपये हे अनुदानाच्या स्वरूपात नसणार आहेत। लक्षात घ्या, 40,000 रुपये हे अनुदानाच्या स्वरूपात नसणार आहेत, ते कर्ज स्वरूपात असणार आहेत। मग ते कर्ज कोणत्या महिलांना मिळणार आहे? लक्षात घ्या, 40,000 रुपयाचं कर्ज घेण्यासाठी तुम्हाला त्या महिलांमध्ये पात्र असला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ ज्या महिलांना कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्तीमधून वगळण्यात आलेलं नाहीये, ज्या महिला लाडक्या बहीण योजनेअंतर्गतच्या अटी व शर्ती मान्य करून प्रत्येक महिन्याचा लाभ मिळवत आहेत, त्याच महिलांना या 40,000 रुपये कर्ज स्वरूपात मिळणाऱ्या पैशाचा लाभ मिळणार आहे। आणि ते कर्ज कोणती बँक देणार आहे? ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात, जास्त करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ती बँक या ठिकाणी हे 40,000 रुपयाचं कर्ज देणार आहे। अशा प्रकारचा विचार राज्य सरकारचा आहे। अजून निर्णय घेतला नाहीये, पण निर्णय होणार आहे अशा प्रकारे अजित पवार साहेबांनी सांगितलं। मग हे कर्ज किती वेळात फेडायचं त्याचं सुद्धा सविस्तर त्यांनी सांगितलंय। जो तुम्हाला 1500 रुपयाचा महिना मिळतोय तो तुम्हाला मिळणार नाही। याचा अर्थ 40,000 रुपयाचं कर्ज घेतलं, त्या महिलांनी छोटा व्यवसाय सुरू केला तर त्या महिलांना 1500 रुपये मिळणार, पण ते बँक कपात करणार जोपर्यंत 40,000 रुपये परत होत नाहीयेत। म्हणजे याचा अर्थ 40,000 राज्य सरकार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फुकटा देणार नाहीये। म्हणजे या ठिकाणी राज्य सरकार त्या महिलांना छोटा व्यवसाय करण्यासाठी, छोटं कुटुंब चालवण्यासाठी 40,000 रुपयाचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे। आणि 1500 रुपये जे महिन्याला मिळत आहेत ती बँक त्या हप्त्यातून काटून घेणार जोपर्यंत 40,000 रुपयाचा परतावा होत नाहीये। या प्रकारे 40,000 रुपयाचं कर्ज लाडक्या बहीण योजनेअंतर्गत त्यांना मिळणार आहे। आणि कुठंतरी छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडक्या बहिणींना हातभार लागेल हा राज्य सरकारचा विचार आहे। पण राज्य सरकारने दुतर्फा निर्णय कसा घेतलाय? लाडक्या बहीण योजनेअंतर्गत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या, पण या ठिकाणी लाडक्या भावांना 100% पाठीमागून लाद दिलीये। म्हणजे याचा अर्थ एखादा शेतकरी असेल आणि शेतकरी वर्गातील एखादा व्यक्ती आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला लाडक्या बहिणीच्या स्वरूपात 40,000 रुपयाचं कर्ज देणार, म्हणजे या ठिकाणी त्या बहिणीला ते कर्ज घ्यावा वाटणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे या ठिकाणी लाडक्या भावासाठी, शेतकरी वर्गासाठी कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये, त्यांच्यासाठी तुमच्याकडे निधी नाहीये, त्यांच्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी वेळ नाहीये। म्हणजे या ठिकाणी फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव चर्चा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। मग शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार पुढाकार घेऊन का निर्णय घेत नाहीये? शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाहीये? बेरोजगारांना रोजगार उपलब्ध का करून देत नाहीये? फक्त या ठिकाणी तुमच्या लोकांनी घोषणाच ऐकायच्या, लोकांनी तुमचे फक्त आश्वासनच ऐकायचे का? या ठिकाणी पाहायला गेलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होतात, लोकांना बेरोजगारापासून मुक्त करणार होतात, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देणार होतात, पण या ठिकाणी तुम्हाला फक्त लालूच लागली ती सत्तेची आणि सत्ता टिकून ठेवण्याची। सत्ता टिकून ठेवण्यासाठी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा 100% येत्या काळात दिसून येणार आहेत। म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणीला आपल्या बाजूने केलं तर आपल्या मतांचा कोटा 100% फिक्स राहतो, अशा प्रकारचा विचार सगळ्यांच्या डोक्यात दिसतोय। मग जर तुम्ही सर्वसामान्य व्यक्तींचा विचार करणार असाल तर ज्या काही तुम्ही विधानसभेच्या पूर्वी घोषणा केल्या होत्या, विधानसभेच्या पूर्वी आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनाची पूर्तता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर पूर्ण झाल्या पाहिजेत। कारण त्या ज्या पूर्ण करणार आहेत त्याच्यामध्ये पाहायला गेलं पोलीस भरती काढणार होते,
वनरक्षक भरती काढणार होते, अनेक भरत्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि रखडलेल्या भरती प्रक्रिया जर तुम्ही लवकरात लवकर नाही राबवली तर हे 100% येणाऱ्या काळात तुमचं अपयश असणार आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या न्यायालयांना, उच्च न्यायालयाने तुम्हाला नोटीस पाठवली, तुम्ही भरती घेणार आहात की नाही याचं उत्तर द्या. म्हणजे अशा प्रकारची विचारणा तुमच्याकडे करावा लागत असेल तर या ठिकाणी तुम्ही किती चांगल्या प्रकारचं कार्य करत आहात लोकांच्या लक्षात येते. म्हणून लोकांचा पाठिंबा जो तुमच्या आहे मागे, तो पाठिंबा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी जे विधानसभेच्या पूर्वी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता येत्या काळात तुम्ही करणार हे 100% लोकांना माहिती आहे. पण त्याचा कुठंतरी विश्वासघात होऊ नये आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून राज्य सरकारने कुठंतरी आजपासून विचार करायला पाहिजे. हा जर विचार तुम्ही नाही केला तर येणाऱ्या काळात याच लोकांचा विश्वास तुम्हाला गमवावा लागणार आहे. म्हणून लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे महत्त्वाचं कर्ज स्वरूपामध्ये 40,000 रुपये उपलब्ध करून देणार आहात, महत्त्वाची स्कीम आहे, महत्त्वाचा विचार आहे. 100% काही महिलांना याच्यातून फायदा होणार आहे. ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे तर 40-50 हजार रुपयामध्ये तो व्यवसाय करू शकतील. पण राज्य सरकारने अजून थोडा विचार केला तर अमाऊंट वाढवली तर त्याच महिलांना त्यांचा व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे करता येईल. हेच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचं. राज्य सरकारचा विचार चांगला आहे पण जो विचार आहे तो सर्वांगीण आहे का? फक्त एका बाजूने विचार न करता लाडक्या बहिणीसोबतच लाडक्या भावाचा सुद्धा विचार केला पाहिजे. जर लाडक्या बहिणीच्या नवऱ्याने फाशी घेतली नंतर हा पैसा उपयोगाचा आहे का? म्हणून शेतकरी वर्गाचा सुद्धा विचार करा. शेतकरी वर्गातील उत्पादनाच्या योग्य किमती दिल्या पाहिजे, प्रत्येक शेतीमालाला भाव दिला पाहिजे आणि त्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिले त्याची सुद्धा पूर्तता करावी लागेल. कारण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवायचं का तुमच्या विरोधात उपोषण आणि आंदोलन करायचे एवढं तरी लक्षात घ्या. जर शेतकऱ्यांनी तुमच्या विरोधात उपोषण आणि आंदोलन करायचे तर शेतामध्ये काय पिकवायचं आणि शेतामध्ये पिकवताना तुम्ही असे त्रास देत असताल तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची फाशीची संख्या वाढणार आहे. म्हणून मायबाप सरकार तुमच्याकडे विनंती आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तुमचं नीट लक्ष असलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळवून देण्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासनं पूर्ण केले पाहिजे. या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एवढंच सांगणं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक वेळेस आश्वासनं देत राहताल आणि अशा प्रकारची फसवणूक करणार असताल तर येत्या काळामध्ये याच लोकांकडून तुम्हाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हेच सांगण्यासाठी प्रत्येक वेळेस तुमच्या समोर व्हिडिओ मांडावा लागतो. जेवढं होईल तेवढा इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा राज्य सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून यांचा विचार काहीतरी करतील. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.